केलेल्या आहेत। शेतकऱ्यांना 6000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार। डिसेंबर 2018 पासून हे लागू होत आहे। तर 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील मोठा लाभ। 60 वर्षांनंतर मजुरांना 3000 पेन्शन। त्यामुळे मजूर जे आहेत त्यांचे हाल होतात। असं असताना 60 वय झाल्यानंतर 3000चं पेन्शन त्यांना मिळणार आहे। तर करदात्यांना देखील सर्वात मोठं गिफ्ट जे आहे ते मोदी सरकारने दिलेलं आहे। 5 लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त होणार आहे। आयकर सवलतीची मर्यादा देखील दुप्पट। एक नाही अनेक घोषणा। आणि अर्थात सगळे मान्यवर इथं स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत। त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। राजकीय प्रतिक्रिया देखील घेणारच आहोत। जितेंद्र, आपल्या तुमच्यापासून सुरुवात करतो। कसं वाटलं बजेट? कारण अनेक महत्त्वाचे आणि समोर आपण बघतोय कशा प्रकारे 5 लाखापर्यंत आता कुठच्याही प्रकारे टॅक्स जो आहे तो द्यावा लागणार नाही। मोदी सरकारचे करदात्यांना सगळ्यात मोठं गिफ्ट जे आहे ते म्हणावं लागेल। अनेक जणांची प्रतीक्षा करत होते। अनेक टॅक्स पेयर्स याकडे डोळे लावून बसलेले होते। 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती कुठचीही कर कुठचाही लागणार नाही। अत्यंत महत्त्वाचं। जितेंद्र, आपल्या यांच्याकडे मी जातोय। अर्थतज्ञ आहेत, काय वाटतं एकूणच सगळं बजेट बघितल्यानंतर महत्त्वाचे मुद्दे? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामान्य जनतेला जो काय दिलासा हवा होता तो बऱ्यापैकी ह्याच्यातनं मिळालेला आहे। फक्त ह्याच्यात एक मुद्दा जो विकासाचा मुद्द्याने जो धरला होता त्याच्यात तेच पुढे जात आहेत। फक्त एक मला प्रश्न असा वाटतोय, जी फिजिकल डिफिसिट होती आपल्याकडे किंवा रादर आहे तर ते आता आपण टार्गेट करतोय 3.4 आणि जे फार्मर्सना अलोकेशन दिलं आहे त्याच्यामुळेच बरीचशी तूट राहणार आहे। आणि त्यात हे डायरेक्ट कर म्हणजे आता इन्कम टॅक्स मध्ये जी सवलत दिली आहे ते धरून ही फिजिकल डिफिसिट 3.4 वरती आपण कसे मेंटेन करू हा प्रश्न आहे। कारण ती स्लिप होण्याची कारणं दिली गेलेली होती मोस्टली फार्मरला जे ॲग्रिकल्चरला जे अलोकेशन केलंय त्याच्यामुळे। तर आता हे जे अलोकेशन झालंय इन्कम टॅक्समध्ये म्हणजे बेसिक स्लॅब, त्यानंतर बऱ्याच 3-4 गोष्टी त्यांनी दिल्या आहेत। सामान्यांसाठी कसं आहे? सामान्यांसाठी चांगलंच आहे, प्रश्नच नाही। नंबर जर तुम्हाला 10 पैकी मार्क द्यायचे झाले तर 10 पैकी या बजेटला किती मार्क देतात? आपले अर्थतज्ञ आहेत त्यांच्याकडनं किती मार्क ते बघूयात। 10 पैकी नेमके किती मार्क? बेसिकली 7 देईन, कारण तो फिजिकल डिफिसिट सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी 10 पैकी मार्क जे ते द्यावे। भाई, तुम्हाला देखील विनंती आहे। आपले किती मार्क तुमच्याकडनं? दाखवा ना, दाखवा। 7 मार्क जे आहेत ते अर्थतज्ञांनी दिलेले आहेत। जितेंद्र आपटे आहेत। 7 का नेमकं? 7 मेन म्हणजे जो त्यांनी आता सुरुवातीचा ओघ होता तोच पुढे गेलेला आहे। सगळं अलोकेशन शेतीला पूर्ण जरी देता आलं नसलं तरी थोडं प्रत्येक ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मार्क म्हणजे ते चांगलेच म्हणावं लागतील। 7 मार्क आपल्याला दिलेले आहेत। डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जातोय। डॉक्टर अजित नवले, किती मार्क या अर्थसंकल्पाला तुमच्याकडनं? शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे केलंय ते निराशाजनक आहे आणि मला यापेक्षा कमी मार्क जर देता आले असते तर मला आनंद झाला असता। अत्यंत निराशा आणि संबंध देशभर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी गोष्ट केलेली आहे। 0पेक्षा कमी देता आले असते तर मला आनंद झाला असता। 0पेक्षा कमी देता आले असतं कारण शेतकऱ्यांसाठी काही दिलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। 6000 म्हटलेलं त्या वर्षाला अत्यंत तुटपुंज आहे। 500 रुपये प्रति महिना शेतकरी कुटुंबाला येणार आहे। शेतकऱ्याचं कुटुंब 5 माणसाचं मानलं तर एका महिन्याला 100 रुपये चेष्टा आहे। हमी भावाचा फरक जो आहे किमान 3 लाख कोटी रुपयाचं लूट दरवर्षी शेतकऱ्याची होत असते। जी लूट होते आहे त्या लुटीच्या बदल्यामध्ये तुम्ही 100 रुपये देता एका माणसाला। एका महिन्याला एका माणसाला 100 रुपयामध्ये तो जीवन जगेल अशी तुमची आयडियोलॉजी आहे। 75,000 कोटी रुपयाची तरतूद केल्याचं तुम्ही सांगताय। मी आपल्याला नम्रपणाने सांगतो, उद्या विश्लेषण येईल, आमच्या बाकी योजनांना कात्री लावलेली तुम्हाला पाहायला मिळेल। सिंचनाला कात्री लावतील, हमी भावाच्या योजनेला कात्री लावतील, गुळाचाच गणपती आणि गुळाचा नैवेद्य करतील, आमचंच काढून घेऊन आम्हाला वाढायचं, 100 रुपये द्यायचे आणि गाजावाजा करायचं शेतकऱ्यांसाठी केल्याचा घोर प्रतारणा आहे, जखमेवर मीठ चोळलेला आहे। नक्कीच। पुन्हा अजित नवले, तुमचे मार्क किती दिलेले आहेत या अर्थसंकल्पाला? 0पेक्षा कमी देता आलं असतं। तळतळाट आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांचा। 0पेक्षा कमी देता आलं असतं तर मला आनंद होईल असं मला नम्रपणाने सांगायचं। नक्कीच शेतकऱ्याचा आवाज आहे। विश्वास उडगी बँकिंग मधले तज्ञ आहेत, काय वाटतं काय अर्थसंकल्पाला किती मार्क? मी पहिल्यांदा 0 मार्क देतो, मग विश्लेषण करतो की हे सगळं फुलोऱ्याचं बजेट आहे। मी मगाशीच सांगितलं, आश्वासनांचा कडेलोट होणार आहे हे मगाशी मी बोललो होतो आणि तेच प्रत्यक्षात आलेलं आहे। उत्पन्न कुठून येणार हे न सांगता मी काय काय देतो हे सांगत राहणं हे वेडेपणाचं आहे। आणि ज्यावेळेस फिस्कल डेफिसिट विषयी एक कायदा आहे
की 3.3% पुढे तुम्ही जाऊ शकत नाही, अर्थव्यवस्थेचा कडेलोट होतोय, जीडीपी खाली जातोय, अशा अवस्थेत पैसा कुठून येणार आहे हे न सांगता मी एवढा खर्च करणार हे सांगणं चक्क फसवणूक आहे. त्यामुळे फसवणुकीचं बजेट आहे. म्हणून खरं तर 10 वर्षांचा आम्ही नकाशा दिलेला आहे विकास. नाही अत्यंत खोटेपणा आहे. माझं म्हणणं इट्स अ बिग फ्रॉड ऑन द इकॉनॉमी. आणि त्या ठिकाणी जनतेने ह्यांना शिक्षा करण्याची गरज आहे. तुम्हाला मी बँकिंगच्या संदर्भात एक आकडा देतो. पंतप्रधान 2 वर्ष खोटं बोलत होते. आता अर्थमंत्र्यांनी इंटरिम बजेट म्हणताना असं सांगितलं की 52 लाख कोटी हे थकीत कर्ज आहे. हा जर आकडा तुम्ही तिसऱ्यांदा बोललेला असाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कुठल्या आवाज हा आकडा आलेला मला तुम्ही सांगा. आणि मुद्दा माझा असा 0 मार्क हे बघा पुन्हा दाखवा प्रेक्षकांना. नाही मुद्दा एकच मिनिटं. 52 लाख कोटी थकीत बुडीत कर्ज आहेत आणि तुम्ही सांगता 80,000 कोटी रुपये वसूल केलेत. याचा अर्थ कवड्या वसूल केल्या आहेत. आणि बँकिंग उद्योगामध्ये आता 27 बँकांपैकी 17 बँका तोट्यात आहेत. कुठली आली ऊर्जित अवस्था आणि कुठे आहे कर वसुली, कुठे आहे कर्ज वसुली. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि करमाफी मार्क प्रेक्षकांना अर्थसंकल्पाला मार्क किती दिले? मी आधीच सांगितलं 0 दिलेले आणि सांगितलं की गुंतवणुकीच्या कोणत्याही योजना न करता खर्च करण्याच्या योजना करणं अर्थसंकल्प फेल्युअर होता. कैलाश वर्मा, सर्वसमावेश असा हा बजेट आहे. सर्व घटकांना इथे सन्मान दिला गेला आहे. अशा बजेट ना भूतो ना भविष्य असा हा बजेट आहे. कारण आता जे मागच्या वेळेला रेल्वेच्या संदर्भात मागितलं होतं तर जे डबल त्यांना 1,58,000 कोटीचा मार्क किती? वर्मा मार्क किती? 10 पैकी 10 मार्क दिलेले आहेत वर्माने. चले भाई जगताप तुम्हाला मार्क द्यायचे झाले तर अर्थसंकल्पाला किती द्याल? हो नाही आधी मार्क आणि त्याच्यानंतर त्या मार्काविषयी 1 मार्क. बरं घ्या लिहा आणि दाखवा प्रेक्षकांना. भाई जगताप यांनी काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी किती मार्क दिलेले आहेत? 1 मार्क दिलेले आहेत 10 पैकी. काय कारण भाई? हा कारण अशी आहेत की माझे मित्र उदगी सुद्धा म्हणाले आणि बाकीचे शेतकरी विशेषतः आज संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत एखाद्या महिलेला वंचितेला आपण पेन्शन देतो. ती महिन्याला असते आणि ती 1,000 रुपये आहे. शेतकऱ्याला 500 रुपये. एक निराधार महिलेला आणि ती गेल्या अनेक वर्षापासून ते कामच आहे. आपलं सगळ्यांचं कामच आहे आणि आपलं सगळ्यांना अशा घटकाला मदत करणं हेच सरकारचं काम आहे. त्यामुळे हे जे 10 मार्कवाले आहेत ना त्यांना माझा सवाल आहे की या देशामध्ये ह्या गेल्या 5 वर्षामध्ये गरिबासाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी एक योजना दाखवा चला. आणि माझ्या त्या शेतकरी मित्राचं मी खरोखर तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो एका गोष्टीसाठी की आमचेच पैसे काढून तुम्ही आम्हालाच फिरून देणार आहात. हा मूर्खपणाचा जो बाजार चाललाय ना, कष्टकऱ्याला 5 लाखाचं जे तोंडाला असं तूप लावलेलं आहे ना, हा गुळ लावलाय. हा त्यांना द्यावाच लागेल कारण आता त्याने जाहीर केलंय. पण तुम्ही कर्ज काढून जर दिवाळी साजरी करत असाल आणि देश दिवाळखोरीमध्ये जर नेत असाल तर तुम्हाला तो अधिकारच नाही. या बजेटमधनं या सरकारची दिवाळखोरी जाहीर होते आणि सबका साथ सबका विकास कुठं आहे याच्यामध्ये? आमचं म्हणणं असं आहे जर तुमच्या विकासावर विश्वास होता तर ह्याला इंटरिम बजेट म्हणतात का? त्याला काय नाव द्यायचं ते त्यांचं म्हणणं पुढच्या 10 वर्षाचा विकासाचा आराखडा असा आहे ना. तो तर 2014ला पण आम्ही विकासाचा आराखडा 2022 पर्यंतचा ऐकला होता. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं होतं, जे आमच्या शेतकरी मित्रांनी सांगितलं की जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर आम्हाला हमी भाव दिला असता तर आम्हाला भीक मागायची गरज. आजी भीक काय मागत नाही. हे सगळे ह्या आहेत ना नरेंद्र मोदीला ह्या परत मनी ऑर्डर पाठवतील लाखो शेतकरी. 100% मी सांगतो तुम्हाला. तुटपुंजी मदत केली शेतकऱ्यांना? नाही तुटपुंजी नाही, मदतच नाही. 500 रुपये काय तुम्ही चेष्टा करताय काय? कष्टकऱ्याची आणि याची जो अन्नदाता आहे त्याची काय चेष्टा करताय काय? लावलंय काय? इकडे याला सांगायचं, कष्टकऱ्याला सांगायचं 5 लाखापर्यंत तुम्हाला सूट दिली. पैसे आणणार कुठून पैसे आणणार ते सांगा. आज देशाची आर्थिक स्थिती अतिशय वाट लावलेली आहे ह्या लोकांनी. एकही पैशाचं इन्कम तो गब्बर सिंग टॅक्सच्या बाबतीमध्ये झालेलं त्यांचं जे हे आहे, नोटाबंदीच्या बाबतीमध्ये जे पाप आहे ना, त्या पापाचं सगळं हे फलित आहे. आणि याच्यातनं एकच गोष्ट मला इथे वैभव सांगायची आहे. या सरकारला भीती वाटायला लागली आहे की आपल्याला गाशा गुंडाळा लागणार आहे आणि मग घोषणा करायच्या आणि मग तुम्ही निस्तरा. अशा पद्धतीच्या
या ज्या प्रक्रियेला आहे ना, ह्या प्रक्रियेला एकच गोष्ट म्हणतात, याला एकच गोष्ट म्हणतात, जुमलेबाज सरकारचं जुमलेबाज बजेट, जे कधीही सत्यात उतरणार नाही. सत्यात उतरणार नाही. नक्कीच. नीलमताई गोरे देखील आपल्या बरोबर आहेत, मित्रपक्षाच्या आहेत, आमदार आहेत. नीलमताई, काय वाटतं एकूणच बजेट बघितल्यानंतर 10 पैकी तुम्ही किती मार्क द्याल या बजेटला? मी 10 पैकी 5 मार्क देईन. कारण याचं कारण असं आहे की आतापर्यंत आकाशामध्ये विमानातून प्रवास करणारं जे सरकार होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा गेल्या वर्षी शेतकरी हा शब्द परत परत आला. मनरेगा तर पहिले 2 वर्ष अदृश्य दिसत होती, अगदी थातुरमातुर त्याच्यासाठी व्यवस्था केली होती. पण यावेळेला आता आयकरातून सूट दिलेली आहे. शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत किरकोळ तरतूद केल्यामुळे त्यांचे मार्क गेलेले आहेत. पण असंघटित लोक असतील, कामगार आहेत, त्याच्यानंतर अंगणवाडीज आहेत, याच्यासाठी सामाजिक न्याय आहे. भटक्या विमुक्तांच्यासाठी फंड त्यांनी एक उपलब्ध करून दिलाय. तर या गरजेच्या गोष्टी होत्या असं मला वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे आकाशातून विमानातून प्रवास करणारं सरकार आता जमिनीवर यायला लागले, म्हणून त्यांना मी 5 मार्क दिलेले आहेत. म्हणून 5 मार्क दिलेले आहेत. अवधूत वाघ यांच्याकडे मी जातोय. अवधूत वाघ, तुम्ही किती द्याल 10 पैकी मार्क या सगळ्या बजेटला? कारण अनेक जणांनी इथं तर तज्ञांनी 0 दिलेले आहेत. शेतकरी नेते आहेत नवले, त्यांनी देखील 0 दिलेले आहेत मार्क. तुम्ही किती मार्क द्याल आणि का? पहिले त्याचं विश्लेषण, मग बाकीची उत्तर घेऊ. शाळेमध्ये मार्क देण्याची व्यवस्था शिक्षकांची किंवा मुख्याध्यापकांची असते. शाळेमधल्या जर पिऊनला किंवा वॉचमनला मार्क द्यायला सांगितले तर कसं होईल? तर त्याच्यामुळे ज्यांनी 0 दिलेले आहे त्यांचं फ्रस्ट्रेशन दिसतं आहे सगळीकडे. अवधूत वाघ, नाही एक अँकर म्हणून याचा पहिल्यांदा मी निषेध करतो. नवले अवधूत वाघ, आय एम सो सॉरी, पण एक अँकर म्हणून मला हस्तक्षेप केला पाहिजे या गोष्टीचा मी निषेध करतो. कारण इकडे पॅनलला कोण बोलवायचं, कोण नाही, कोण पिऊन आहे, कोण प्रिन्सिपल आहे, हे प्लीज आपण डिसाईड करू नका. आपल्याला मी साधा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर द्या. आणि इतर पॅनलिस्टचा कृपया अपमान करू नका. तुमच्या अधिकाराचा मी योग्य मान ठेवतो, परंतु ज्यावेळी एखाद्या बजेटला मनुष्य 0 मार्क देतो, 0 मार्क देतो, त्यावेळी काय बोलायचं आणि त्यांच्यावर काय टीका करायची याचा अधिकार मी पण माझ्याकडे स्वतःकडे ठेवतो. एका चहावाल्याने गरीब, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय, महिला व युवकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा व सर्वांना दिलासा देणारा सबका साथ सबका विकास या न्यायाने हा अर्थसंकल्प साजरा केला. त्याला 10 पैकी 100 मार्क मी देतो. आणि आतापर्यंत असा हा अर्थसंकल्प झालेला आहे. या अर्थसंकल्पाने ज्यांचे डोळे पांढरे झालेले आहेत, कधी त्यांनी कल्पना पण केली नव्हती, ज्यांचा स्वतःचा फक्त अजेंडा आहे, काही झालं तरी मोदी सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं, अशा ज्या लोकांचा फक्त एक मानसिक दृष्टिकोन आहे, अशा लोकांकडून याहून अधिक चांगल्या अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाची माझ्याकडून अपेक्षा नव्हती. त्यामुळे प्रत्येकाने या अर्थसंकल्पामध्ये बोलण्याच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा. मी माझी मांडायला मी पण स्वतंत्र आहे. डॉक्टर अजित नवले यांनी 0 मार्क दिलेले आहेत. आपण थेट करूया. शेतकऱ्यांसाठी असं काय आहे की त्यांनी तुम्हाला 10 पैकी 10 मार्क दिले पाहिजे होते, किंवा इथल्या शेतकरी सुखावलेला आहे या बजेटमुळे, असे काही मुद्दे सुद्धा अगदी आपण बोलूया. कारण डॉक्टर अजित नवले यांनी 0 मार्क दिलेले आहेत. थेट आता बोला की असं काय आहे की त्यांचे मार्क बदलावे. गेल्या सरकारमध्ये युरिया, आत्ताचं बजेट अवधूत वाघ, मी तुम्हाला मी भूगोल विचारतो, तुम्ही इतिहास सांगताय. आत्ताचं बजेट तुम्ही मला प्रश्न विचारलाय, मला उत्तर देऊ द्या. पहिली गोष्ट म्हणजे युरिया हा संपूर्ण निमकोटेड करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे युरिया देण्याचं काम. त्याच्यानंतर प्रत्येक 5 एकर मध्ये म्हणजे 2 हेक्टर पर्यंत असलेल्या प्रत्येक गरीब शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्टली 3 हप्त्यामध्ये 2000 रुपये म्हणजे 6000 रुपये टाकण्याचं काम असो. हे करत असताना भाई जगताप म्हणाले ते संजय गांधी निराधार योजना आणि अतर
त्या सर्व योजना चालू राहून हे एक्स्ट्रा आहे. दिस इज द टॉप ऑफ द क्रीम आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कुठच्याही योजना बंद केलेल्या नाहीयेत. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल 2006 साली आला, त्याच्यानंतर 2014 पर्यंत 8 वर्ष ज्या सरकारने स्वामीनाथन आयोग हा कोंबडीची अंडी जशी उभवतात तशी उभवण्याचं काम केलं, यांच्या जाणत्या राजाने काही काम केलं नाही. तो स्वामीनाथन अहवाल जो आहे तो आम्ही मान्य करून शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या खर्चावर आधारित 50% हमीभाव 22 पिकांना देण्याची घोषणा या सरकारने केलेली आहे. आणि त्यामुळे स्वतः स्वामीनाथांनी पत्र लिहून आणि लेख लिहून या सरकारचं अभिनंदन केलंय. जर अजित नवले जर स्वामीनाथांहून जर हुशार असतील तर त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली पण एखादा आयोग काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेमावा. डॉक्टर नवले उत्तर देतात. काउंटर प्लीज. हे बघा, अवधूत वाघ यांनी जे शब्द वापरले त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. निषेध केलेला. मुलं पण लिहिती वाचती झाली आहे, त्यांनाही कळतं आणि तुम्ही सांगाल तीच पूर्व दिशा हे मानायला ते तयार नाही. हे तुमचं खरं फ्रस्ट्रेशन आहे. तुम्ही ज्यावेळी घोषणा करता की तुम्ही 600 रुपये प्रति शेतकऱ्याला देणार, त्यावेळी 500 रुपये देणार, त्यावेळी एका कुटुंबात जर 500 रुपये पर मंथ, 500 रुपये पर मंथ, 6000 रुपये वर्षाला. ऐका जरा, मी एका महिन्याचा हिशोब सांगतो आहे अवधूतजी, तुमचं ऐकलं शांतपणाने मी. त्यावेळी 5 माणसं जर एका कुटुंबात धरले तर एका माणसाला 100 रुपये येतात सबंध महिन्याचं जीवन कंठण्यासाठी. आता त्याच्या बदल्यात हे जीवन कंठण्यासाठी नाहीये, ही पेन्शन योजना नाहीये, ही पेन्शन योजना नाहीये, समजून घ्या. अवधूत वाघजी, त्याला पेन्शन नाहीये. मी तुमचं शांतपणाने बोलताय तुम्ही. नवल्यांचा मुद्दा आहे की ते पुरणार आहेत का? 500 रुपये एका कुटुंबाला शेतकऱ्याचे पुरणार आहेत का? अवधूत वाघजी, तुम्ही ऐकणार आहात का? अहो, तुमची मन की बात ऐका जरा, आमचं ऐका. आम्ही काय म्हणतो ऐका तर खरं. आता उत्पादन खर्चाकडे माझा एक अहवाल माझ्या समोर आहे आणि मी तो दाखवू शकतो. C2 आणि A2+ या हमी भावाचा गफला तुम्ही करून जो काही डेफिसिट केला, तर रिपोर्ट आहे की एका वर्षाला सबंध देशामध्ये शेतकऱ्यांची किमान 3 लाख कोटी रुपयाची लूट केवळ ह्या फॉर्म्युल्यामुळे झालेली आहे. आता एकीकडे 3 लाख कोटी रुपये आमचे काढून घ्यायचे, ते द्यायच्याबद्दल एक अवाक्षर काढायचं नाही आणि 500 रुपये आम्हाला देण्याच्या नावाखाली 75,000 कोटी रुपयाची तरतूद केल्याची सांगायचं. आमचं 3 लाख काढून घ्यायचे आणि 75,000 रुपये द्यायचे आणि आम्ही किती मोठा वाघ मारला असं सांगायचं. मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. हा 1 नंबरचा मुद्दा. अवधूत वाघजी, दुसरा मी जो मुद्दा मगाशी मांडला, हे जे काही 75,000 कोटी रुपये तुम्ही तरतूद केलेली दाखवलेली आहे, मी आपल्याला चॅलेंजवर सांगतो आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही चौकात तुमच्या बरोबर चर्चा करण्याची तयारी ठेवून सांगतो की आता याच्यातून तुम्ही सिंचनाचे पैसे आमचे कमी करणार, दुष्काळ निवारणाचे आमचे पैसे कमी करणार, त्याच्यातून आमच्या इनपुट्सचे पैसे कमी करणार, सबसिडीचे पैसे कमी करणार, आमच्या ऍग्रिकल्चर बजेटमध्येच इतर ठिकाणी कटोती करणार आणि हे 75,000 कोटी रुपये आम्हाला देणार. गुळाचाच गणपती आणि आमचाच त्याच्यातून निवद करून तोच गुळाला निवद दाखवणार. हे समजण्या इतकं महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पोरं आता हुशार झाली आहेत, ती लिहायला वाचायला शिकलेली आहेत. म्हणून तळतळाटे 0 नव्हे, मला हा तो तळतळाट व्यक्त करायचा आहे. 0 अधिक महाराष्ट्रभरात आत्महत्या करू पाहणाऱ्या फ्रस्ट्रेट झालेल्या शेतकऱ्यांच्या पोरांचा सारा तळतळाट, हे तुम्हाला दिलेले आमचे मार्क आहेत. अवधूत वाघजी, चिडण्याचा मुद्दा नाही, जमिनीवर या आणि ग्राउंड कंडिशन बघा, तळतळाट पहा, हे आम्हाला सांगायचं. हा भाई त्याच्यानंतर माइंड कर, तुमच्याकडे मार्क घेतो. याच्या बोलण्याला ताई बोलल्या की विमान उतरलं, त्यांची युती होत आल्यामुळे ते विमान उतरलेलं आहे, नाहीतर हे विमान भरकटलेलंच होतं. आजही ते भरकटलेलं आहे. परंतु त्या ज्या सांगतात आहेत ना ताई, त्या अभ्यासू आहेत, वादच नाहीत आणि सामाजिक कार्य करणारे आहेत. अहो, या देशाच्या बजेटमध्ये आपल्या समाज कल्याण खात्याला, आपल्या आदिवासी विभागाला आपल्या घटनेनेच तो अधिकार दिलेला आहे. तेवढं बजेट ते द्यावंच लागतं. त्याच्या बाबतीत बोलूच नका तुम्ही, कारण त्या योजना ज्या परंपरागत आहेत त्याच्यामध्ये वृद्धी करायची असते, ती वृद्धी दूरच. त्याचंही काय त्या बजेटाचं वाटोळं केलेलं हे आपण तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की कष्ट करायला तुम्ही जे काय द्यायला केलंय, 5 लाखाचं जे हे केलेलं आहे ते मान्य केलं मी. 3,000 पेन्शन मिळणार आहे कामगारांना. याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय मोठंसं हे आहे, म्हणजे
तुम्ही जर 3,000 पेन्शन देत असाल ज्या ऑर्गनाइज सेक्टरच्या बाबतीत असंघटित आणि नाही, एक मिनिट आता तुम्ही एकीकडे कुशल भारतमध्ये तुम्ही नीम नावाची तुम्ही योजना आणली आणि काय केलं त्याच्यात एकही कायदा त्याला लागू नाही आणि काय त्याच्यात स्किल्ड आणि अनस्किल्ड दोघे त्यांना वापरून घ्यायचं, त्याला हायर अँड फायर कल से मता, तो कसा करणार, तो सर्व्हिस करणारच कसा. आणि याचा धोका गुजरातने बघितलाय. गुजरातमध्ये ह्या देशाचा एकही कष्टकऱ्याचा कायदा लागू नाही आणि त्याच्यावर वरचढ म्हणून म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही रक्त सांडलं, ज्याच्यासाठी क्रांती झाल्या, ज्याच्यासाठी या देशाच्या कष्टकऱ्याने रक्त सांडलं, घाम गाळला, ते सगळे कायदे एकत्र करून 4 कायदे फक्त ते कुणाच्या दार्जीने, अंबानी दार्जीने, अदानी दार्जीने, आणि हे उत्तर आहे. त्यामुळे तुम्ही कष्टकऱ्याचं बोलू नका, नाहीतर पूर्ण अभ्यासाअंती बोला. आमची तयारी आहे चर्चा करायची. माइंडकर किती मार्क देणार या अर्थसंकल्पाला आणि का? मी जर का अवधूत वाघ अतिशय अश्लाघ्य, अतिशय वाईट अशा प्यून आणि वॉचमन, कारण ती सुद्धा माणसंच आहेत, त्यांनाही कष्टकरी आहेत, ते कष्टकरी आहेत, त्यांनाही बजेट लागू असतं, उलट ते बेसिक आहेत. पण इथे समोर बसलेल्या पॅनेलला जणू काही प्यून आणि वॉचमन आहे याचे शब्द मानून जे शब्द बोललेले आहेत त्या शब्दाचा निषेध आणि त्या आधी पण दिलेले मार्क हे 0 म्हणून सांगतो. आणि त्यानंतर माझे अगदी साधे बेसिक प्रश्न आहेत. मला वाटतं मी तुला अगदी याच्या आधी आपण जेव्हा बजेटच्या आधी डिस्कस केलं तेव्हा मी एक तुला वाक्य सांगितलेलं होतं की मी लिहून देतो की ह्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या स्कीम्स असतील आणि याचं कारण 4 वर्ष आधी काहीही दिलं गेलेलं नाही आणि जीएसटी ज्याला भाई गब्बर सिंग टॅक्स म्हणतात आणि नोटबंदी या 2 गोष्टींमुळे या मध्यमवर्गीय जो बेसिकली भारतीय जनता पार्टीचा मतदारांचा कणा आहे, मतदानाचा कणा आहे, जो मध्यमवर्गीय जो नेहमी फक्त नोकरी करतो आणि हा पूर्ण तुटलेला आहे. इथे बसलेले ते बिल्डर त्यांना विचारा की आता किती फ्लॅट्स विकले जात आहेत, कारण या जीएसटी आणि नोटबंदीमुळे सगळी खरेदी विक्री अडचण काय, मध्यमवर्गीय खुश करण्याचा प्रयत्न जर केला असेल. हे बघा, तुम्ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणात काढून घेता, तो इतका काढून घेता की तुमचा कणा अक्षरशः तुटला जातो. माइंडकर मुद्दा असा आहे, जर 5 लाखापर्यंत जर वाढवली नसती करसल होतं, तुम्ही म्हणाला असतात की मध्यमवर्गीयांचा विचार केला नाही. तुम्ही प्रश्न असा आहे की तुम्ही आता प्लॅस्टर फक्त आपल्या स्वतःच्या व्होटिंग क्लासला लावताय, ते पूर्ण आहे का? तिथे जी गॅप भरून निघणार आहे ती नवले म्हणाले कुठून जाणार पैसे, कुठे की तेच म्हणाले की ते पैसे कुठून जाणार. मग जेव्हा तुम्ही एवढी गॅप निर्माण करत आहात तेव्हा आणण्याचा सोर्स पुढचा केलं नसतं तर तुम्ही म्हणाला असतात केलं नाही. मुळात प्रश्न कामगारांना पण पेन्शन याच्या अगोदर लागू नव्हतं. हा एक मार्क त्याच्यासाठीच होता. हा एक मार्क त्याच्यासाठीच होता. मुळात प्रश्न कसा आहे माहितीये का, की हे सगळं सुरू होतं केवळ आत्ता का, या आधी सुद्धा 4 वर्ष तुम्ही आधी बजेट दिलेली आहात. त्यावेळेसची बजेट कशी होती, जेव्हा तुम्ही नोटबंदी केली तेव्हा तुम्ही कसे होता, जेव्हा तुम्ही जीएसटी केलं, जेव्हा लोकांनी एवढा आरडाओरडा केला तेव्हा तुम्हाला काही का आठवलं? नेमके या सर्व गोष्टी, माझा पुन्हा मुद्दा असा आहे, हे बघा, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स तुम्ही मान्य करा अथवा करू नका, ही 2 चाकं. पण मी मगाशी पण म्हटलं होतं माइंडकर, जर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर गरिबांचा फायदा होणार असेल, मध्यमवर्गीयांचा होणार असेल तर मग त्याला ऑब्जेक्शन काय आहे? ऑब्जेक्शन तिथेच आहे. याचं कारण असं आहे, पुन्हा हे बजेट हे फक्त मे पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही किती दिवस काम करू शकता? तर भाईंनी आताच सांगितलं, मला वाटतं की 40 की 45 दिवस, 45 डेज मधले यातलं तुम्ही किती इम्प्लिमेंट करणार आहात? आणि याचा अर्थ असा की तुम्हाला फक्त आता हे दाखवून मध्यमवर्गीयांची गठ्ठा मतं मिळवण्याकरता तुम्ही हा प्रयत्न करत आहात. या पलीकडे याचं काही नाही. चुकून आपण धरून चालूया, चुकून मोदींचं सरकार आलं तर प्रश्न असा असेल की जून मध्ये जे पुन्हा फुल फ्लेजेड बजेट असेल त्याच्यात काय काय दिसेल हा खरा पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्यातल्या कितीतरी स्कीम्स होतील. अजून शेवटचं वाक्य सांगतो, इथे ज्या काही अनेक स्कीम्स दिसत आपल्याला, ही स्कीम हे मुळात एखादी आधीच्या युपीएच्या राज्यातली स्कीम असते आणि त्याचंच नाव बदलून नानाजी, दीनदयाल वगैरे करून दिलं जातं. आणि एक अजून शेवटचं, मगाशी ते पिऊन वगैरे मला ते अतिशय आवडलं नाही. एक राईट विंगर्स पक्षाच्या लोकांना, पत्रकारांना जर तो आपल्या विरुद्ध जात असेल तर त्याला अतिशय अपमानास्पद शब्दात बोलण्याची जी सवय आहे ती
ती अतिशय चुकीची आहे. त्याहून अपमानास्पद शब्दात पत्रकारांना किंवा इतरांनाही बोलता येतं, एवढंच मी सांगतो. उडी मी लगेच येतो कारण राजू शेट्टी खासदार आपल्या सोबत आता लाईव्ह आहेत. राजू शेट्टी, काय वाटतं शेतकऱ्यांसाठी खरंच या बजेटमध्ये काही दिलंय का केवळ तोंडाला पानं पुसलेली आहेत, काय सांगा? काय येतो दिलं नाही येतो मी आतापर्यंत काही दिलं नाही आणि आता काय देणार आहेत ते काही दिलेलं नाही. फक्त भूर बोलही आहे, स्वप्नाचे इमले बांधलेले आहेत, पण प्रत्यक्षामध्ये काही येणार नाही. या अर्थसंकल्पाचा अर्थ एवढाच आहे की पुन्हा एकदा 2019ला आम्हाला निवडून द्या, मग तुमची आम्ही स्वप्न पूर्ण करतो. बरं, विकास महात्मे काय द्याल उत्तर? केवळ आणि केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत म्हणून केवळ खैरात थेट आरोप लावतात सगळे. राजू शेट्टी पण तेच म्हणतात. नाही, या ह्याच्यात मला तर असं वाटतं की नवीन भारत, नया भारत एक निर्माण करण्याची शक्ती या आपल्या बजेटमध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही सांगा, नवीन भारत निर्माण करायला 4 वर्ष काय झोपा काढत होता, आधी काय केलं नाही? याला ओबीसीला होतं, पहिले कमिशन होतं, SC/ST होतं, पण बोर्ड एक तयार केलं नॉमेडिक ट्राईबसाठी, गुमंतू किंवा अर्ध गुमंतू, भटक्या विमुक्त जातीला, जे पहिल्यांदा होते. मला वाटतं की हे जे जवळपास 10% वर लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात, त्याला वेगळं स्थान पण आहे, पण केंद्रात नव्हतं. ते स्थान यांना भटक्या विमुक्त जमातीला दिलं. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. हे बोर्ड तयार होत आहे, ही पहिली मोठी स्टेप आहे. 10% लोकांना त्याच्यामुळे फायदा होणार आहे. जे अतिशय भटके असल्यामुळे काय होत आहे की त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे मुलांच्या, तो प्रश्न मला वाटते सुटेल. जे दादासाहेब इधाते रेणके आयोगात होतं त्याच्यासाठी काम चालू झालं. मला सांगा, पहिल्यांदा 5 लाखापर्यंत पूर्ण इन्कम टॅक्स एक्झम्पशन झालेलं आहे. 6.5 लाख जर असेल तर त्यांनी जर इन्व्हेस्ट केलेलं असेल, जे सरकारी निवेश आहे त्याच्यात जर इन्व्हेस्ट केलं असेल तर त्यांना सुद्धा इन्कम टॅक्स बेनिफिट आहे. इतरही सर्व परिणी सर्व विभागात 10 डायमेन्शन्स त्यांनी सांगितले. आणि मला असं वाटतं की हा विश्वास सगळ्यांमध्ये उत्पन्न झालेला आहे की भारत समोर जाऊ शकतो आणि नया भारत हे स्वप्न या बजेट नंतर नया भारत बनेल. बरं भाई तुम्ही अगदी थोडक्यात कर. मग गेल्या 4 वर्षामध्ये जे काही बजेट दिली त्यातून फॉरेन इन्व्हेस्टमेंट आलं का सांगा मला? अगदी बरोबर. हा एक भाग मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र झाला का? नाही झाला. उद्योग वाढला का? नया भारत होणार आहे. त्यामुळे बजेटची साईज 22 लाख कोटी आहे. आता मला तुम्ही सांगा, बजेटची साईज गव्हर्नमेंटने सांगितली नाही सांगितली, उत्पन्न कुठून येणार सांगितलं नाही सांगितलं, खर्चाच्या वाटा सांगितल्या, ह्या पानं पुसण्याच्या आहेत. त्याच्यामध्ये मी एकच मिनिट सांगतो. 5 लाखाचं उत्पन्न, तुम्ही माझी मुलाखत घेतली होती, 2.5 चं 5 होणार हे सर्वांना माहित होतं, बोललो होतो. हो, जीएसटी मध्ये इनडायरेक्ट टॅक्सेसच्या मार्फत मध्यमवर्गीय आणि व्यापारी भरभरून टॅक्स देतो सरकारला, आणि इथे 2.5 लाख कन्सेशन दिलं. उपकार केले, फार मोठी गोष्ट नाही. तुम्ही 5 वर्षापूर्वी बोलला होता. पॉइंट आहे यवजी मालकर, कारण तुमचं तटस्थ मत फार गरजेचं आहे. किती मार्क एकतर तुम्ही देताय आणि का देताय? जी, मला असं वाटतं की जागतिकीकरणानंतर जो असंघटित वर्गाकडे जे प्रचंड दुर्लक्ष आपल्या देशाने केलेलं आहे, शेतकऱ्यांना केलेलं आहे, कामगारांना केलेलं आहे, हे या बजेटमध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीमचा जो काही एक सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मी स्वागतार्ह मानतो. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे दिलं ते पुरेसं नाही आहे, पण ती मान्य केलं हे मला महत्त्वाचं वाटतं, ती दिशा म्हणून महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरं म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधनात 60 नंतर 3,000 रुपये देणं आणि या संघटित आणि सगळ्या कामगारांना देणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. याचं कारण जगभर जागतिकीकरणानंतर जो बदल झाला त्या बदलामध्ये असा जो खालचा वर्ग आहे त्याला युनिव्हर्सल इन्कम स्कीममध्ये समाविष्ट करून घेतलं होतं आणि भारतामध्ये ते काही केलं होत नव्हतं. ते या बजेटने मान्य केलं. हे कसं पुढे जाईल त्याच्याविषयी ही जमेची बाजू म्हणावी त्याची, ही फार मोठी जमेची बाजू आहे. बाई उत्तर फार मोठी जमेची बाजू उत्तर हे आता सगळ्यांनीच राज्य केलेलं आहे. याच पॉईंटवर बोलूया. अशा कामगारांसाठी आजपर्यंत कोणी विचार केलेला नव्हता. असं आहे की तुम्ही जर आतापर्यंत असा एक मिनिट काळजी असती तर 2014ला जे बजेट झालं तेव्हाही जे सांगितलेलं ते आता कामगारांचा विचार केला ना, कामगारांचा काही अंशी विचार पण कामगारांसाठी झटत आलेला आहे.
मी कष्टकरी आहे. कामगारांचा काही अंशी विचार झालेला आहे, पण तो याच्या स्कीमच्या बाबतीमध्ये जे म्हणतात त्या पेन्शनच्या स्कीमचा हा जो काही 1 मार्क दिलाय ना तो थोडासा त्यासाठीच आहे. पण 5 लाखाचं जे ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स मध्ये जे रेबेट आहे ते आपल्याला होणार होतं, सगळ्यांनाच माहिती होतं ते करणार सरकार. पण ते त्या दुसऱ्या मार्गात ना आमचे टॅक्सेशन वाढलेत कष्टकऱ्याचे, आमचा पगार पुढे गेला, त्यामुळे त्याच्यात झालंय. एक गोष्ट त्यांनी एक शब्द वापरला त्याच्यावर फक्त मला बोलायचा आणि तो कसा फसवाय तो सांगायचा आपल्या सगळ्यांना, देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या. त्यांनी काय सांगितलं, कारण मी ते ऐकलं, मी निघता मी बघितलं गाडीतनं, देश का जवान उसको ये करना चाहिए हे त्यांनी सांगितलं आणि OROP आम्ही लागू केलं. OROPचा अर्थ होतं 1 रँक 1 पेन्शन. आता या सरकारने हे 5वं वर्ष आहे, 2014ला अनाऊन्स केलं, 2014ला UPAने अनाऊन्स केलं, 500 कोटीची तरतूद केली. हे खरं आहे, हे खरं आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा करायचं होतं त्यावेळेला त्यांनी 70%च केलं. आणि आजच्या घडीला OROP ही OROP नाही, 1 रँक 1 पेन्शन नाही, 1 रँक 5 पेन्शन. कशी तीही सांगतो, त्याच्यासाठी प्रक्रिया केले. हे फार हुशार आहे तो. हे काय असे बसलेत का तिकडे, यांना काही द्यायचं नाही तुम्हाला नाही आम्हाला आणि देशाच्या यांना, फक्त त्यांना देश, भारत माता वगैरे हे शब्द वापरायचे आहेत. यांनी काय केलं, जेव्हा OROP लागू झाली युपीए सरकारच्या काळात तेव्हा त्याचं रिव्हिजन जे आहे ते प्रत्येक वर्षी ठेवलं होतं, कारण प्रत्येक वर्षी रिटायर्ड होतात नव्हते. यांनी ते 5 वर्षाचं केलं. त्याच्यावर कहर म्हणजे एक माणसाचं एक जस्टिस खन्नांच्या नावा याची त्यांनी समिती बनवली, त्यांच्याकडे अहवाल म्हणजे यांना पळवाट शोधली, पण जस्टिस खन्नाने त्यांचा अहवाल दिला आणि त्याच्यात त्यांनी रेकमेंड केलं. ह्यांनी ते केलंच नाही. आता कुठच्या तोंडाने कुठच्या नाकाने हे बोलतात की OROP आम्ही दिली म्हणून. कसली OROP दिली तुम्ही? प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येने रिटायर्ड होणारा सैनिक, रिटायर्ड होणारा अधिकारी, रिटायर्ड होणारा ज्याच्या बाबतीमध्ये हे छाती काढून बोलतात आहेत त्यांना पूर्णतः त्याच्यामध्ये केलेलं आहे हे मला इथे सांगावं लागेल. आणि त्यामुळे भारत माता, भारत निर्माण या असल्या गोष्टी करू नका. तुम्ही काय निर्माण कराल तर एखादा अदानी अजून कराल, एखादा अंबानी सैनिकांच्या पेन्शनचा मुद्दा ठेवलेला आहे, 5-10 अंबानी नक्कीच निर्माण कराल. तुम्ही बाकीचं काही निर्माण करू शकत नाही. एकच मिनिट आलो कारण याच्यात काउंटर करू त्यांना उत्तर द्यायला वर्षापासून, गेल्या 20 वर्षापासून आणि विशेषतः पंजाब आणि हरियाणा या विभागामधून OROPचं आंदोलन होत आहे. आणि या OROPच्या आंदोलनामध्ये सातत्याने काँग्रेसच्या सरकारने त्यांच्या तोंडाला पानं फुसली आहेत. शेवटी 2014च्या निवडणुका समोर आल्यानंतर जे इंटरिम बजेट मांडण्यात आलं त्या बजेटमध्ये फक्त 500 कोटीची तरतूद, 500 कोटीची तरतूद या देशातल्या सर्व सैनिकांच्या पेन्शनसाठी. ही अतिशय खेदाची आणि लाजेची गोष्ट आहे की या देशातल्या सैनिकांना देण्यासाठी या काँग्रेसकडे फक्त 500 कोटी रुपये होते आणि आमच्या सरकारने OROP लागून 35,000 कोटी रुपये आतापर्यंत वाटले आहेत. 35,000 कोटी. 500 कोटी कुठे आणि 35,000 कोटी कुठे? जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्रींनी दिला, पण लाल बहादूर शास्त्री नंतर आलेल्या काँग्रेसच्या प्रत्येक पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्रींना विसरले, जय जवान विसरले, जय किसान विसरले आणि जय गांधी जय नेहरू आणि शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने एल्गार सुरू केलेला होता. शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी जे दिलं समाधानी आहात का? शिवसेना समाधानी आहे का? अवधूतवाद घेतो मी. शिवसेना समाधानी आहे का? नाही माझं ताई बोलतात. एक मिनिट जी ताई बोला. नाही फार किरकोळ स्वरूपाची त्यांनी व्यवस्था केली आहे. फक्त मला इथे एक सांगायला पाहिजे मुद्दा म्हणून, आणि ते जर का अयोग्य असेल किंवा वस्तुस्थितीला धरून नसेल तर बाकी पॅनलिस्टनी जरूर सांगावं. आमच्या माहितीप्रमाणे सोमनाथ चटर्जी जे कम्युनिस्ट विचाराचे होते ते पंतप्रधान होते. त्यावेळेला शेतकऱ्यांच्यासाठी दर महिन्याला काही पैसे दिले होते किंवा पश्चिम बंगालमध्ये लोकसभेचे सभापती होते, कम्युनिस्टांचं राज्य होतं, तर त्यांनी नाही सभापती लोकसभेत सभापती होते. तर माझे त्याच्यात 2-3 मुद्दे आहेत. 1 मिनिट ऐकून घ्या आधी शांतपणे. ठीक आहे, थोडं माझी झाली स्लिप ऑफ टंग झालं, माझी थोडी बोलताना हे झाली, दुरुस्त करून घेते मी. पण माझा मुद्दा असा याच्यामध्ये
की केंद्रामध्ये आणखी खास करून पश्चिम बंगालमध्ये ज्या वेळेला कम्युनिस्टांचं राज्य होतं तर त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी काय भरभरून असं दिलेलं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी अगदी सगळे समाधानी झाले आणि सत्तांतर झालं नंतर परत त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकच सरकार मग ते काँग्रेसचं असो किंवा एनडीएचं असो ते सरकार त्या ठिकाणी लोकांना कुठेतरी त्यांचं समाधान करायचा प्रयत्न करत असतं. एका अर्थाने चुनावी जुमला म्हणता येईल त्याला. पण प्रश्न असा आहे की अंमलबजावणीचा खरा प्रश्न मला वाटतो आणि शेतीमालाला भाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून जरी मिनिमम सपोर्ट प्राइस साठी अनेक त्यांनी घोषणा केल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. दुसरा आमचा मतभेद कुठे होतोय साठेबाजीशी किंवा ज्या वेळेला आपण पाहतो की एखादी धान्य बाजारामध्ये आपल्याला दिसते तुम्ही मान्य करता चुनावी जुमला मान्य करता तुम्ही गोष्ट म्हणतोय ना. माझ्याकडे आता अंगणवाडी सेविकांचं 4-5 दिवसापासून सारखं येतं चुनावी जुमला आहेच ना त्याच्यात काही शंकाच नाहीये. पण प्रत्येकच पक्ष हे करतो विशेषतः केंद्रामध्ये जे आहेत त्यांनी आणि राहुल गांधींची प्रतिक्रिया घ्यायचा देखील प्रयत्न केलेला होता पण काय न बोलतात गेले. कृषी मंत्री देखील काही बोलत नाहीयेत. सर छोटा छोटा करेंगे ना सर क्या कहेंगे सर इस बजट पर. एक बार जो बोलना है बोलते. अच्छा हाँ ये देश के अंदर जो हमारे लघु सीमांत किसान हैं जिनकी संख्या 12.5 करोड़ उन सब किसानों के लिए प्रधानमंत्री किसान सम्मान निधि और इसके तहत ये जो लघु सीमांत किसान हैं 12-12.5 करोड़ परिवार प्रति साल 6,000 करोड़ रुपये उनको 4-4 महीने पर उनके खाते में जाएगा. और इसका हमने कैबिनेट में जब निर्णय आज लिया तो उसके तुरंत बाद अभी हमने उसका गाइडलाइन भी जारी कर दिया है. और ये 19-20 के लिए तो 75,000-80,000 करोड़ रुपये के लगभग का है. लेकिन इस वर्ष ये जो 18-19 का है उसमें भी मार्च के पहले ये 4 महीने का 2-2 हज़ार रुपया सभी किसानों के खाते में जाएगा. और अगले वर्ष 19-20 में भी 3 टर्म में सभी किसानों के खाते में जाएगा. मैंने कुल साल में 6,000 रुपया सब किसानों के साथ में खाते में जाएगा. लेकिन उसके साथ ही आज हम लोगों ने ये भी निर्णय लिया है और बजट में भी उसकी घोषणा तो पिछले बार थी लेकिन ये भी योजना तुरंत प्रारंभ हो जाएगी 15 दिन के अंदर कि जो पशुपालक किसान हैं जो मत्स्य पालक किसान हैं उनको भी किसान क्रेडिट कार्ड जैसे फसली ऋण के लिए हम देते थे 3 लाख का तो अब जितने भी जमीन वाले किसान हैं मत्स्य पालन पशुपालन करते हैं उनको 3 लाख का किसान क्रेडिट कार्ड और जो लैंडलेस हैं लेकिन ये मत्स्य पालन और पशुपालन करते हैं उनको भी 2 लाख का किसान क्रेडिट दिया जाएगा. और ये जो हम राष्ट्रीय गोकुल मिशन के माध्यम से देश में श्वेत क्रांति को बढ़ा रहे थे इसके लिए एक राष्ट्रीय कामधेनु आयोग के भी गठन की घोषणा की गई है. और इसी तरह से आप देखेंगे कि प्राकृतिक आपदाएं जब आती थी तो पहले कृषी मंत्री नेमकं काय म्हणत होते आपण ऐकलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने कसं महत्त्वाचं बजेट असं ते सांगत होते. अगदी क्विक कमेंट पाहिजे मला कारण या सगळ्यामध्ये निलमताई गोरे यांनी थेट आरोप लावलेला आहे. अवधूत वाघ तुम्हाला मी विचारतो कारण मित्रपक्ष शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आहे चुनावी जुमले ते सगळे अंमलबजावणीचं काय हा सगळ्यात मोठा चिंता जी ती व्यक्त केलेली आहे निलमताईंनी. अवधूत वाघ काय उत्तर थेट. अतिशय चांगला प्रश्न आहे. लक्षात घ्या की या देशामध्ये नोटाबंदी नंतर इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये 80% वाढ झालेली आहे. इन्कम टॅक्स आपलं वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे गेल्या म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण जो जीएसटी कलेक्ट केलेला आहे तो 1,03,000 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे साधारण आपल्याला 4 लाख कोटी रुपये जीएसटी मधून मिळतील अशी अपेक्षा आहे या अर्थसंकल्पामध्ये. इन्कम टॅक्स जो वाढलेला आहे जवळजवळ 80% लोकांनी इन्कम टॅक्स जास्त लोकांनी भरलेला आहे. इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये जास्तीत जास्त लोक आलेली आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत मिळालेला पैसा स्वर्गीय राजीव गांधी म्हणाले होते की 1 रुपयामधला 85 पैसे हे या मधल्या दलालांच्या आणखीन या लाचखोरांच्या खिशात जायचे आणि फक्त 15 पैसे हे गरिबांकडे पडायचे. ज्यावेळी तुम्ही इन्कम आणि एक्सपेन्सेसचा विचार करता त्यावेळी मध्ये जे काही झेरपलं जातं त्याचा तुम्ही का नाही विचार करत.
त्यामुळे आहे त्या पैशामध्ये अजिबात पैसा वाया न जाता डायरेक्ट टू बेनिफिशरी आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने करून आलेला संपूर्ण पैशाचा विनियोग केलेला आहे. हा सरकारचं वैशिष्ट्य असं की गेल्या 5 वर्षामध्ये 1 मिनिट बोलू द्या मला, 1 मिनिट बोलू द्या. 5 वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप न झालेला पारदर्शक सरकार, ज्याची नीती स्पष्ट आहे, ज्याची नियत स्पष्ट आहे आणि ज्याची दिशा स्पष्ट आहे. हा मोठा जुमला हे सरकार आता आपकी बार 300 पार नाही तर आपकी बार 400 पार होणार आहे. ये कॉन्फिडन्स आपकी बार 400 पार नक्की. अवधूत वाघ भाई तुम्हाला उत्तर देत आहे. भाई त्यांचं असं म्हणणं आहे की 80 लाख 88 लाख आधी शेतकरी दाखवले जायचे, मुळात होते 44 लाखच. त्यामुळे हे दलाल असतील मधले किंवा जे खोटे नाव असतील ती सगळी यांनी बाजूला काढली, साफ केली, त्याच्यामुळे पैसे वाचतात असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, त्यांना ते काय आकडेवारी सांगू द्या. कारण कसं आहे की एखादी गोष्ट जोरात बोलली म्हणजे ती खरी असते असं नाही. बरं, यांचं काय आहे, पण आपकी बार 400 पार भीती वाटते याची. येतो ना मी त्याच्यावर. मला फक्त एकच मिनिट द्या. त्यांनी पहिलं सुरुवातीला जे जोरामध्ये अवधूत वाघ जे बोलत होते, जय जवान जय किसान वगैरे, तुम्हाला आठवत असेल हे सरकार आल्यानंतर मेजर जनरल सतवीर सिंग सातत्याने गेली 4 वर्ष जंतर मंतरवर उपोषणाला बसले ना ओआरओपीसाठी. आजही आहेत. मी आज खात्री केली, मी येण्यापूर्वी माझे मेवणे स्वतः कर्नल आहेत, मी खात्री केली हे बोलण्यापूर्वी यांच्यासारखी जुमलेबाजी नाही. तर सतवीर सिंग अजूनही आणि कमांडर गांधी हे ह्या सरकारला किती ह्याची जवानांची चिंता बघा, किंवा जवानांसाठी तो जो बोलतो जोर जोरात, ते जंतर मंतरवर बसू नये म्हणून तिथे बंदी आणली. आज ते एकेकाळी मेजर जनरल राहिलेला बाजूला तो बसलाय. आणि मी आज नितीन गडकरी बोलतोय. हा एक मुद्दा. दुसरा आलो भाई लगेच येतो की नितीन गडकरी बोलतोय लगेच. मुझे लगता है कि इन सब बातों से ये नए भारत की ओर जो जा रहे हैं लोग, नए भारत की स्थिति का, सुखी समृद्ध संपन्न भारत, अत्याधुनिक भारत, ज्ञान विज्ञान तंत्र विज्ञान से परिपूर्ण भारत, और जिसके ट्रांसपोर्ट से लेकर रोड सेक्टर तक, एग्रीकल्चर से लेकर इंडस्ट्री तक, स्मॉल स्केल इंडस्ट्री से लेकर मजदूर तक, गांव गरीब मजदूर किसान गरीब व्यक्ति को विशेष रूप से ध्यान देकर इस नए भारत का संकल्प जो बजट के द्वारा हुआ है बहुत सराहनीय है. मैं ऐसे एक रिवोल्यूशनरी, ऐतिहासिक और गांव गरीब मजदूर किसान को राहत देने वाला और मध्यम वर्गीयों को इनकम टैक्स में विशेष रूप से सहूलियत देने वाला एक बहुत अच्छा बजट जो सभी को कुछ ना कुछ करोड़ों लोगों को फायदा होगा. अभी पेंशन में 10 करोड़, किसानों के इसमें 12 करोड़. अगर ऐसा ही हिसाब किया जाए तो इस बजट में ये विशेषता है कि कम से कम 40 से 50 करोड़ लोगों को डायरेक्ट कुछ ना कुछ बेनिफिट मिलेगा. ऐसा ये बजट है. निश्चित रूप से जनता इसका स्वागत करेगी और हमारे मोदी जी के नेतृत्व में हमारे सरकार का ये सबसे अच्छा बजट जो आया हुआ है, निश्चित रूप से जनता इसको सपोर्ट भी करेगी और इसका समर्थन भी करेगी और इन लोगों को एक राहत मिली है, इसका बहुत मुझे खुशी है. मैं पीयूष गोयल जी का अभिनंदन करता हूं, उनको बहुत बहुत शुभकामनाएं और शुभेच्छा देता हूं. अगदी महेश चव्हाण राहिलेले तुमचे मार्क आणि का तेवढं फक्त पटकन सांगा. मी बजेटला 1 मार्क देईन. आता बजेटला 1 मार्क द्यायच्या आधी मला हे सांगायचंय की मी अवधूत वाघांनी जे स्टेटमेंट केलं त्याला 0 मार्क देईन. आता आपल्याकडे जर निगेटिव्ह मार्किंगची पद्धत असेल तर मी त्याला -10 मार्क देईन. अरे काय चाललंय हे? एका बाजूला तुम्ही म्हणता की आम्ही गरिबांसाठी काम करतो, गरिबांसाठी हे बजेट आहे, गरीब केंद्रबिंदू आहे, आणि गरीब समाजातील पिऊन आणि वॉचमन हे गरीब समाजातील लोकांना तुम्ही असं हिणवताय. आम्हाला तुम्ही म्हणाला त्याच्याबद्दल आम्हाला दुःख नाहीये, पण काय वाईट आहे वॉचमन असण्यामध्ये आणि पिऊन असण्यामध्ये? तुमच्याकडे तुम्ही कोण मोठे आहात? हा एक मुद्दा झाला. आता मी बजेटला अवधूतजी येतो. आता बजेटला मी 1 मार्क पेपर तपासायची जबाबदारी शिक्षकांची असते. शाळेमध्ये काम करणाऱ्या शिपायाची जबाबदारी. अरे पण इथे जर का अँकरनी आम्हाला मार्क द्यायला सांगितलेले आहेत तर आम्ही का नाही द्यायचे? ऐकायला येत आहे का? आम्हाला अँकरनी मार्क द्यायला सांगितलं, तुम्ही त्यांच्याशी बोला ना. तुम्ही चुकीचं बोलत आहात. तुम्ही नाही, हा मुद्दा बरोबर आहे. तुम्ही 1 मिनिट, अँकरनी आम्हाला मार्क द्यायला सांगितले, तुम्ही कोण बोलणार आहे? हा त्या अशिक्षित आपण सगळ्यांना थांबवतो कारण चालू राहील. आपण निषेध करून झालेला आहे. मार्क द्यायला सांगितलं त्यांची चूक आहे का? बरं, मार्क द्यायला त्यांनी सांगितलेलं आहे. मार्क द्यायला मग तुम्ही कोण बोलणार आहे आम्हाला? तुम्ही कोण बोलणार आहे आम्हाला? पिऊन आणि वॉचमन, पिऊन वॉचमन बोलणार आहे, तुम्ही कोण आम्हाला? हो हे बोलणार. अरे सर्वांच्या समोर बोललेला आहात, सर्वांच्या समोर बोललेला आहात तुम्ही.
बरं आता आपण हे भांडण घेऊया. निलमताई अवधूतला घेतो. निलमताई तुम्हाला एक मुद्दा मांडायचा आहे त्याच्यानंतर आपटे तुमच्याकडे येतो लगेच. निलमताई तुम्हाला एक मुद्दा मांडायचा त्याच्यानंतर आपटे यांच्याकडे येतो. लगेच एक मिनिट जी वैभव, मला 2 मुद्दे मांडायचे जी आहेत. प्लीज. हो नाही मला माझे 2 छोटे मुद्दे आहेत. हे पहा, 1 मिनिट, मला सगळी पॅनेलिस्टना विनंती आहे. हे पहा, मला जे लोक आमचे बघतात ना अमेरिकेतली चॅनेल्स, ते सांगतात की ट्रम्पच्या प्रवक्त्यांची हीच कार्यपद्धती असते की सुरुवातीला असं काहीतरी चक्रमसारखं विधान करायचं जेणेकरून तुम्ही सगळे तुमचे मुद्दे सोडून त्या अवधूतच्या पाठी लागताय. हे पहा, सगळ्यांनी एकमुखात निषेध केला की विषय संपतोय. मूर्खासारखं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. पण त्याच याच्यावरती बोलत राहिलो ना तर तुमचे आपले सगळ्याचे मुद्दे बाजूला राहतात. एक क्वेश्चन. दुसरं मला सांगायचं आहे की आर्थिक पाहणी अहवाल आलेला नाहीये अजून सुद्धा. त्याच्याबद्दल सरकारकडून कुठलं स्पष्टीकरण नाहीये. स्टॅटिस्टिकल डेटाच्या बद्दलची सुद्धा बेरोजगारी वाढलेली आहे, ही खरी माहितीच आपल्या समोर आली नाहीये. आणि शेवटचा मुद्दा असा, तुम्ही कामगारांच्या बद्दल विचारता आहात तर कंत्राट राज, मोठमोठ्या कंपन्या फक्त कंत्राटावर लोकांना ठेवतात. हायर फायर अशी परिस्थिती आहे. असंघटित मजुरांना तर कंत्राट असून बांधकाम कामगारांना कुठलेही फायदे मिळताना दिसत नाहीयेत. त्यामुळे कंत्राटांसाठी महामंडळ करावं आणि त्याच्यावर निगराणी करावी. हे राज्य सरकारने 4 वर्ष सांगून झालं. आम्ही सभागृहात बोलतोय पण त्याला काहीच प्रगती नाहीये. त्यामुळे आज फक्त ही केलेली आहे कामगारांच्या प्रश्नावरती. ते वरकरणी जरी वाटलं पण जाणे मध्यम वर्ग आणि कामगार वर्गाला गृहीत धरता येणार नाही. मध्यम वर्ग सोशल मीडियावरती नाराजी व्यक्त करतोय म्हणून हा कडू घास त्यांनी आता तात्पुरता गिळलेला आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. बरं, नक्की ताई, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. जिथे तर आपल्या तुमच्याकडे कारण तुम्हाला हा मुद्दा अर्थशास्त्रज्ञ म्हणून मांडायचा दृष्टीने मी बोलतो. जे भाजप म्हणजे सरकारच्या बाजूने आहेत ते सरकारच्या बाजूने बोलणार, जे पलीकडचे आहेत ते त्याच्यावरतीच बोलणार. म्हणजे आपण राजकारण बाजूला ठेवूया आणि अर्थकारण बोलूया. 2 जे पहिले मुद्दे होते शेतीचे, शेतीवर जे तुटपुंज ते दिलंय त्याबद्दल जस्ट मला हे सांगायचं आहे, हे सरकार असू दे का कुठलंही सरकार असू दे, कुठल्याही सरकारने आतापर्यंत जे ऍड्रेस करायला पाहिजे होतं असं काहीही केलेलं नाही. इव्हन कर्जमाफी जरी म्हटलं तरी कर्जमाफी हा सोल्युशन नाहीये. जे मेन प्रॉब्लेम आहेत शेतकऱ्याचे, याच्यात राजकारण आपण बाजूला ठेवूया. जे शेतकऱ्याचे मेन प्रॉब्लेम आहेत, आपल्या इथे दुष्काळ पडतो, त्या दृष्टीने जे करायला पाहिजे. समजा आता कर्ज आहेत, काही करोडोचे कर्ज आहेत, ते माफ करून सगळ्या परिस्थिती बदलणार आहे का? पाऊस पडणार आहे का? म्हणजे परत पुढच्या वर्षी पिकाचा प्रॉब्लेम येणारच आहे. म्हणजे जे आपण मेन आपला रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती जो खर्च नाहीये, जो आपण करायला पाहिजे, कारण आपली नैसर्गिक स्थिती अशी आहे की बाकीचा कुठलेही व्यक्ती जे काय असेल, मेन एक मला एक फक्त पूर्ण करू दे. मेन थिंग स्किल डेव्हलपमेंट जरा एक बाईट काम दे सके, इस योग्य वह बनाया जाए, ऐसा वह सक्षम उसे बनाया जाए. इस दृष्टि से भी ये बजट अपने में महत्वपूर्ण है. एक ऐतिहासिक बजट इसे मैं मानता हूँ. विपक्ष का आरोप की चुनावी बजट, चुनावी साल में चुनावी बजट. नक्कीच राजनाथ सिंग आपण बघितलं. नवले हा मुद्दा पटला. शेतकऱ्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी जास्त म्हणजे त्यांना सक्षम केलं असतं तर बेटर झालं असं त्यांचं म्हणणं. लगेच आलो भाई, लगेच आलो. शेतकऱ्यांचं ऐकून लगेच. मुद्दा एवढाच आहे की एक मुद्दा एवढाच आहे की शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत, म्हणजे त्याची बेसिक जे प्रोडक्शन पाहिजे किंवा जे काय तिथे तंत्रज्ञान पाहिजे, त्याच्यासाठी सोय व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती जरी आली तरी त्याच्यात तरेल. आपण त्या दृष्टीने 500 महिन्याला आहेत त्याला काही अर्थच नाही. 500 कोणाला पुरणार नाही. ते काय म्हणाले की या बाजूला आणि त्या बाजूला त्या अर्थकारणाचं बोलत होते. आता त्यांचं असं म्हणणं की तू करत बसू नका पक्षाने करते. आम्ही वस्तुस्थिती म्हणजे तू असेल तर ती राहील, ती कायम राहील का? जोपर्यंत ती जी वस्तुस्थिती राहील तोपर्यंत त्यांना तू वाटू द्या. एक कर्जाच्या बाबतीमध्ये बोलतात आहेत, तुम्हाला आज आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुम्हाला तात्काळची मदत नको द्यायला, त्याला त्याच्यापासून परावृत्त नको करायला. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये 15,000 पेक्षा जास्त होतात. हे कसलं अर्थकारण सांगतात आम्हाला? आणि मी ऐका, तुम्हाला अडवलं का? दुसरं महत्वाचं, हे जे म्हणतात आहेत शेतकऱ्यांना आधुनिकीकरण म्हणा, काय जे काय तुम्हाला जेवढे शब्द वापरायचे ते वापरा. आतापर्यंत त्याच्यामध्ये ज्या काय मागच्या सरकारने काय नाही केलं हा यांचा जो नेहमी आरोप असतो. 5 वर्षात काय केलं हाही प्रश्न राहील. म्हणजे शेतकऱ्याला मदत देताना त्याची समीकरणं बदलायची, त्यांचे निकष बदलायचे आणि दाखवताना एवढा मोठा फुगा दाखवायचा, ते त्यांना
पटतंय ते त्यांना. दुसरं महत्वाचं, अर्थकारणाचे तज्ज्ञ या देशातल्या उद्योजकांचे 2,12,000 कोटी वेव केले. ते बसले समोर वेव आउट केले. यांना नाही दिसत, यांना नाही. तुम्ही तुतू मैमै करू नका, तुम्ही फक्त विकासाचं बोला. म्हणजे या देशाचे लबाड लोक जे पळून जातात, पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये लिहून दिलं जातं चोक्सी पळून जाईल, पंतप्रधान झोपून राहतात, चोक्सी पळून गेल्यावर सांगतात की पकड के लाएंगे. हे नाही त्यांनी काढलं नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या याला बोला. त्याचं कारण अर्थकारणाचं ते बोलले, अर्थकारणाचं. तुम्हाला काउंटर करतात 2,12,000 कोटी त्यांच्या माफ ह्यांना शेतकऱ्याचं कर्ज माफ करणं हा त्याच्यात पर्याय नाहीये. तो एखादा भाग असेल हा महत्वाचा भाग आहे. तेच बोलतो, तेच तर सांगतोय. तुम्ही विपर्यास करताय. हे एक भाग झाला, पण मेन गोष्ट ऍड्रेस होत नाही.